दरम्यान भूलथापांच्या आमिषाला बळी पडू नका असं रवींद्र चव्हाण म्हणतायत। रवी चव्हाण तुमच्या पाठीशी कायम उभा आहे, भाजपाच्या कमळालाच मतदान करा असं चव्हाण म्हणतायत। तर ओळखीच्या नेत्यासाठी नाही तर विकासासाठी मतदान करा, रवींद्र चव्हाणांचं डोंबिवलीतील मतदारांना हे आवाहन बघायला मिळत आहे। स्थानिक स्वराज्य संस्था चांगल्या विचाराच्या असणाऱ्या व्यक्तींच्या हातामध्ये, चांगल्या असणाऱ्या विचारांच्या असणाऱ्या पक्षाच्या हातामध्ये म्हणजे भाजपाच्या हातामध्ये द्या। 15 तारखेचं मतदान कमळाला करा। 15 तारखेचं मतदान कमळाला एक दिवस करा। 5 वर्ष तुमच्या सर्वांची जबाबदारी, 5 वर्ष तुमच्या सर्वांची जबाबदारी मी देवेंद्र फडणवीस म्हणून घेईन असा सांगणारा कर्तृत्ववान मुख्यमंत्री आपल्याला लाभलाय। हे सर्व करण्यासाठी माझ्या इथे मोठ्या प्रमाणामध्ये माता भगिनी इथे या ठिकाणी उपस्थित आहेत। एक गोष्ट लक्षात घ्या, भूलथापांना बळी पडू नका। अनेक जण आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने भूलथापा देतील, अनेक जण गाडींच्या काचा सुद्धा खाली करत नाहीत, अनेक जण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तुमच्या समोर येतील, पण 24/7 तुमच्या बरोबर असणारा रवी चव्हाण याला विसरू नका, एवढंच फक्त सांगायसाठी मी इथे आलो आहे।